नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सर्जी यूट्यूब चॅनलमध्ये मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय, विद्यानगर, परभणी तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वी आणि 10वी यांच्या मराठी विषयातील उपयोजित लेखनातील घटक कथालेखन याबाबत माहिती अभ्यासणार आहोत. 9वी आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 हा उपयोजित लेखनावर आधारित असतो. या प्रश्न क्रमांक 5 मध्ये प्रश्न क्रमांक 5A खालील कृती सोडवा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो. यामध्ये विचारण्यात आलेल्या लेखन प्रकाराला प्रत्येकी 5 गुण असतात. यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन असे 3 लेखन प्रकार देण्यात येतील. यापैकी कोणतेही 2 प्रकार विद्यार्थ्यांना सोडवायचे असतात आणि हे दोन्ही प्रकार विद्यार्थ्यांना सोडविणे अनिवार्य असतात. कथालेखन. कथालेखनाला प्रश्नपत्रिकेमध्ये 5 गुण देण्यात आले असतात आणि कथालेखन विद्यार्थ्यांना 60 ते 90 शब्दामध्ये लिहायचे असते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे उपयोजित लेखनातील घटक कथालेखन. कथालेखनावर माहिती सांगण्या अगोदर मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कथालेखन हे एक कौशल्य आहे आणि हे कथालेखनाचं कौशल्य आपल्याला जर विकसित करायचं असेल तर आपल्याकडे वाचनाची सवय असणे फार गरजेचे आहे. वाचन जर आपण रोज केलं तर आपण अनेक नवनवीन शब्दांशी परिचित होतो, ज्यामुळे आपला लेखन करीत असताना आत्मविश्वास वाढतो. कथालेखनाच्या या विभागामध्ये आपण आपल्या शब्दसामर्थ्यांच्या जोरावर व कल्पनाशक्तीच्या आधारे कथालेखन हे अधिक चांगले आणि आकर्षक करून दाखवू शकतो. तेव्हा तुम्हाला जर कथालेखन कौशल्य सुधारायचं असेल तर अधिकाधिक वाचन करणे हा एकमेवच मार्ग आहे. तेव्हा मी विद्यार्थ्यांना सांगेल की त्यांनी रोज काहीतरी वाचन करावे. कथा लेखन करण्यासाठी विचारण्यात येणाऱ्या कृती. आता कथालेखनाची सुरुवात करण्या अगोदर मी सांगेल की 10वीला अभ्यासासाठी कथालेखनाच्या 5 पद्धती आहेत. त्यापैकी कोणताही एक प्रकार तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येतो. बघा, कथालेखनाचा पहिला प्रकार आहे कथाबीजावरून कथालेखन. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा सुविचार, सुवचन किंवा म्हण दिली जाईल. दिल्या गेलेल्या त्या ओळीच्या किंवा शब्दांच्या आधारावर तुम्हाला कथा लिहावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला दिल्या गेलेल्या त्या सुविचाराचा, त्या सुवचनाचा किंवा म्हणीचा अर्थ लक्षात घेणे फार गरजेचं आहे. कारण त्यांचा अर्थ जर तुमच्या लक्षात आला तरच तुम्ही चांगले कथालेखन करू शकाल आणि दिल्या गेलेल्या त्या सुविचाराचा, सुवचनाचा किंवा म्हणीचा अर्थच लक्षात नाही आला तर तुम्ही कथालेखन योग्य करू शकणार नाही. यासाठी सुरुवातीलाच मी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की तुमचं वाचन अधिक होणे गरजेचे आहे. कथालेखनाबाबत येणारा दुसरा प्रकार आहे मुद्द्यांवरून लेखन. जो प्रकार सर्वांच्या आवडीचा आणि सोपा प्रकार आहे. मुद्द्यांवरून कथालेखन ह्या प्रकारावर विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये काही मुद्दे प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात येतात. ह्या मुद्द्यांच्या मध्ये देण्यात आलेल्या रिकाम्या जागी मुद्द्यांना अनुसरून योग्य वाक्यांची गुंफण करून विद्यार्थ्यांना कथा निर्माण करायची असते. इथे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की ह्या प्रकारामध्ये देण्यात आलेले मुद्दे जसेच्या तसे घेऊन एक एक शब्द घेऊन कथा लिहायची नाही आहे. या कथेला एक चांगलं बॅकग्राऊंड आपल्याला तयार करायचं आहे आणि दिलेल्या मुद्द्यांची वाक्यांमध्ये योग्य गुंफण करून आपल्याला सुंदर कथा तयार करायची आहे. कथा पूर्ण झाल्यावर या कथेला शीर्षक द्यायचे आहे आणि शेवटी त्या कथेचा बोध किंवा तात्पर्यसुद्धा लिहायचं आहे. कथालेखनाबाबत विचारण्यात येणारा तिसरा प्रकार आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. ह्या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना 4 ते 5 शब्द दिले जातील.
त्या शब्दांना अनुसरून विद्यार्थ्यांना कथा लिहायची असते. परंतु बऱ्याचदा असं होतं की या प्रश्नाला अनुसरून आलेले शब्द असे येतात की ते शब्द आपल्याला माहीतच नसतात किंवा नवनवीन शब्द कथा लेखनासाठी दिले जातात. तेव्हा विद्यार्थ्यांनी इथे आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करायचा असतो. वापरा. इथे आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करा आणि छान कथा लिहिण्याचा प्रयत्न करा. यानंतर कथा लेखनाबाबत चौथा प्रकार बघणार आहोत की कथेची सुरुवात दिलेली असेल, शेवट लिहिणे. ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना एक छोटीशी कथा दिली जाईल. ह्या कथेचा उत्तरार्ध विद्यार्थ्यांना लिहायचा असतो. उत्तरार्ध म्हणजे कथेचा नंतरचा भाग. तुम्हाला लक्षात येईल असं उदाहरण सांगतो. तुम्हाला ससा आणि कासव यांची कथा माहीतच असेल, तर ह्या कथेचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचा भाग तुम्हाला दिला जाईल. जसे खूप वर्षापूर्वी जंगलामध्ये ससा आणि कासव राहत असत. सस्याला आपल्या धावण्याच्या कौशल्यावर गर्व असतो. त्याला वाटते की संपूर्ण जंगलामध्ये माझ्यापेक्षा वेगाने कोणीच धावू शकत नाही, मला कोणी हरवू शकत नाही. तो नेहमी कासवाला त्याच्या चालण्याच्या गतीवरून हिणवत असतो, त्याला नेहमी हसत असतो. बस एवढी कथा तुम्हाला दिल्या जाईल. नंतर कासवाने सस्याला शर्यतीमध्ये कसं हरवलं हे तुम्हाला माहीतच आहे. त्याचा शेवट तुम्ही अगदी आरामात करू शकता. थोडक्यात कथेचा उत्तरार्ध थोड्या रंजक पद्धतीने लिहून कथा पूर्ण करायची असते. कथा लेखनाबाबत सगळ्यात शेवटचा पाचवा प्रकार बघणार आहोत की कथेचा शेवट दिला असेल, सुरुवात लिहा. ह्या प्रकारामध्ये तुम्हाला कथेचा शेवट दिला जाईल. त्या कथेच्या सुरुवातीच्या भागाची कथा तुम्हाला लिहायची असते. आता मागील प्रकारच्या उदाहरणातीलच कथेचाच आपण शेवट करूया. जंगलातील इतर प्राण्यांच्या समोर ससा आणि कासव यांची शर्यत लावली जाते. ससा वेगाने धावतो, कासव खूप मागे आहे म्हणून विश्रांतीचा निर्णय घेतो. झाडाखाली गाढ झोपतो, तोपर्यंत ससा पुढे निघून जातो आणि ससा शर्यत जिंकतो. बस एवढी कथा दिली जाईल. असा शेवट तुम्हाला दिलेला असेल. आता तुम्हाला या कथेची छान सुरुवात करायची आहे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलामध्ये अनेक प्राणी एकोप्याने राहत. खूप वर्षापूर्वी, घनदाट, एकोपा अशा प्रकारचे अनेक शब्द वापरून तुम्हाला कथा अधिक रंजक पद्धतीने सुरुवात करता येऊ शकते. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा तेच सांगेल की कथालेखन कौशल्य विकसित करण्यासाठी वाचन सुरू करा. आत्तापासूनच तुम्ही नक्कीच कथालेखन छान करू शकता. आता कथालेखन करताना लक्षात ठेवायचे मुद्दे. विद्यार्थ्यांनी कथालेखन करीत असताना कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते आता आपण बघणार आहोत. नंबर 1, कथेला योग्य शीर्षक द्यावे. बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नानुसार आपण जी कथा लिहिणार आहोत त्या कथेला योग्य शीर्षक देणे फार गरजेचं असतं. कारण तुम्ही दिलेल्या शीर्षकावरूनच त्या कथेमध्ये तुम्ही काय लिहिले आहे याची कल्पना येते. तेव्हा विद्यार्थ्यांनी कथालेखन करीत असताना कथेला शीर्षक न विसरता द्यायचेच. कथालेखनाबाबत दुसरा मुद्दा आहे, शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. आपण ज्या विषयावर कथालेखन करणार आहोत त्या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी कथेला योग्य शीर्षक द्यावे. कारण त्यामुळेच तुम्ही लिहिलेल्या त्या कथालेखनामध्ये तुम्ही कोणता विषय मांडत आहात याची कल्पना येत असते. तेव्हा विद्यार्थ्यांनी कथालेखनातील विषयाला अनुसरूनच योग्य कथा शीर्षकाची निवड करायची आहे. कथालेखनाबाबत तिसरा मुद्द्याकडे आपण वळूयात की कथा भूतकाळातच लिहावी. प्रश्नपत्रिकेमध्ये कथालेखनाबाबत दिलेला विषय कोणताही असू द्या, त्या विषयाला अनुसरून विद्यार्थी जे कथालेखन करणार आहेत ही कथा मागे घडून गेली आहे किंवा मागे घडलेली आहे असेच लिखाणकाम विद्यार्थ्यांना करायचं आहे. म्हणजेच विद्यार्थ्याचं लिखाण हे भूतकाळात असावे. यासाठी तुम्ही कथालेखन सुरुवात करण्याअगोदरच फार पूर्वीची गोष्ट आहे, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा काही वर्षा अगोदर घडून गेलेली गोष्ट आहे अशा वाक्यांचा वापर तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्ही लिहित असलेली कथा मागे घडून गेलेली आहे असं लक्षात येईल.
कथालेखनाबाबत चौथा मुद्दा आहे की कथेत ज्या घटना लिहितो त्यांचा योग्य क्रम ठेवला पाहिजे. कथालेखन करीत असताना विविध घटनांचा उल्लेख कथेमध्ये करावा लागत असतो, परंतु कथालेखनामध्ये ज्या घटनांचे दाखले तुम्ही देणार आहात त्या घटनांची योग्य सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. कारण तुम्ही देणाऱ्या घटनांचा क्रम हाच तुमच्या कथेला अधिक स्पष्ट आणि आकर्षक करीत असतो. त्यामुळे सुंदर कथेचे लिखाण होण्याकरिता घटनांचा क्रम योग्य ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. नंतर कथालेखनाबाबत पाचवा मुद्दा आहे की कथेत जी पात्र असतात त्यांच्या तोंडी जर काही संवाद येत असतील तर ते संवाद त्या पात्रांप्रमाणे असावेत. आपली कथा ही आकर्षक होण्याकरिता आपल्याला बऱ्याच वेळेस कथालेखनामध्ये काही पात्रांचा समावेश करावा लागतो. तेव्हा आपण लिखाण करीत असलेल्या कथेमध्ये पात्रांचे असणारे संवाद हे त्या पात्रानुसारच असावे. कारण आपली कथा ही पात्रांमध्ये होणाऱ्या संवादानुसार पुढे सरकते. थोडक्यात तुमच्या कथालेखनाची आकर्षकता ही कथेमधील पात्रांमध्ये होणाऱ्या संवादामध्ये असते. तेव्हा कथेत जी पात्र असतात त्यांच्या तोंडी जर काही संवाद येत असतील तर ते संवाद त्या त्या पात्रांप्रमाणे प्रभावी असावेत. कथालेखनाबाबत सहावा मुद्दा आहे की कथेत वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे. परीक्षेमध्ये विद्यार्थी ज्या विषयावर कथालेखन करणार आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली शब्दरचना, वाक्यरचना तसेच कथेमध्ये असलेली पात्रे यांच्यामध्ये असणारे संवाद यांना फार महत्त्व असते. कारण त्यावरच तुम्ही लिखाण करीत असलेल्या कथेमध्ये योग्य वातावरण निर्मिती करता येते, ज्यामुळे तुम्ही लिखाण केलेली कथा अधिक सुस्पष्ट आणि आकर्षक वाटू लागते. तेव्हा विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कथालेखनामध्ये योग्य वातावरण निर्मिती करणे फार गरजेचे असते. कथालेखन करीत असताना लक्षात घ्यायचा सातवा मुद्दा आहे की कथा योग्य प्रकारे पुढे सरकावी त्या बेताने 3 ते 4 परिच्छेद पाडावेत. कथालेखन म्हटलं की काही विद्यार्थी हे कथालेखन अगदी निबंधासारखं करतात. कथालेखनाला सुरुवात झाली की थेट शेवटच्या ओळीवरच जाऊन त्यांचे कथालेखन संपते. कथालेखनामध्ये कुठेच परिच्छेद पाडलेले नसतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी असं लेखन करणं हे एकदम चुकीचं आहे. आपण लेखन करीत असलेल्या कथेमध्ये परिच्छेद पाडावेत. परिच्छेदांमुळे तुम्ही लिहित असलेली कथा आणखी सुंदर वाटू लागते. कथालेखनामध्ये जेथे आवश्यक वाटेल तेथे महत्त्वाचे मुद्दे परिच्छेद पाडूनच सुरू करावे. कवितांच्या 4 ओळी असतील, एखादे महत्त्वाचे सुवचन असेल, म्हण असेल, राष्ट्रीय ब्रीद वाक्य असेल, तेव्हा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांनी कथालेखनामध्ये परिच्छेदांचा वापर करावा. कथालेखनाबाबत 8वा मुद्दा आहे की कथालेखनाची शब्दसंख्या 80 ते 90 शब्द एवढीच असावी. कथालेखनाबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे शब्दमर्यादा. कथालेखनाच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांना 80 ते 90 शब्दाची शब्दमर्यादा दिलेली असते. तेव्हा परीक्षेमध्ये देण्यात आलेल्या कथालेखनावरील विषयाचं लेखन हे 80 ते 90 शब्दांमध्ये विद्यार्थ्यांनी करायचं आहे. कथालेखनाचा 9वा मुद्दा आहे, जेव्हा कथेचा उत्तरार्ध किंवा पूर्वार्ध देतात तेव्हा प्रश्नपत्रिकेतील तो भाग उत्तरपत्रिकेत लिहायचा नसतो. जेवढी कृती त्यांनी आपल्याला विचारली आहे तेवढीच कृती आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची असते. ह्या कथालेखन प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादी छोटीशी कथा देण्यात येते. त्या कथेचा तुम्हाला एकतर पूर्वार्ध लिहा असा प्रश्न विचारण्यात येईल किंवा कथेचा उत्तरार्ध लिहा असा प्रश्न विचारण्यात येईल. इथे विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये कथेचा जो भाग तुम्हाला देण्यात आलेला आहे तो भाग उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा नाही.
तुम्हाला जर पूर्वार्ध लिहा असं सांगण्यात आलेलं असेल तर कथेला शीर्षक लिहून फक्त पूर्वार्ध म्हणजे कथेची सुरुवातीचा भागच तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे. किंवा कथेचा उत्तरार्ध लिहा असं सांगण्यात आलेलं असेल तर फक्त उत्तरार्ध म्हणजे कथेचा नंतरचा भाग तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे. आणि शेवटी कथेचे तात्पर्य म्हणजेच बोध लिहायचा आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. कथालेखनाचा सर्वात शेवटचा मुद्दा आहे की शक्यतो कथेला तात्पर्य लिहावे. प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात आलेल्या ज्याही विषयावर विद्यार्थी कथालेखन करणार आहेत त्या कथेचे सर्वात शेवटी आपल्याला तात्पर्य म्हणजेच कथेचा बोध लिहायचा आहे. तुम्ही लिहिलेल्या कथेमधून जी शिकवण आपल्याला मिळते ती तुम्ही तात्पर्यामध्ये लिहिणे आवश्यक आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. आता यानंतर आपण बघणार आहोत की कथालेखन प्रकाराची उदाहरणे. या प्रत्येक कथालेखन प्रकारावर आपण आता उदाहरण बघणार आहोत. कथालेखनाच्या प्रकारापैकी पहिला प्रकार की कथाबीजावरून लेखन. उदाहरण अति तेथे माती. आता अति तेथे माती म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला अगोदर लक्षात घ्यावा लागेल की अति तेथे माती म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय होतो. ही एक म्हण आहे, परंतु ह्या म्हणीचा नेमका अर्थ काय होतो हे सर्वात अगोदर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण दिल्या गेलेल्या म्हणीचा जर अर्थच तुम्हाला कळाला नाही तर तुम्ही योग्य कथालेखन करू शकणार नाही. तेव्हा परीक्षेमध्ये दिल्या गेलेल्या सुविचाराचा, सुवचनाचा किंवा म्हणीचा अर्थ आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर जी म्हण दिसत आहे अति तेथे माती, या म्हणीचा अर्थ होतो की एखादी गोष्ट आपण मर्यादित स्वरूपातच करावी, त्याचा अतिरेक करू नये. तेव्हा या म्हणीनुसार आपल्याला कथालेखन पुढील प्रकारे करता येऊ शकते. बघा, कथेला शीर्षक दिले आपण अति तेथे माती. एकदा एक गरीब शेतकऱ्याने आपल्या मुलांना अंडी खायला मिळावीत म्हणून एक कोंबडी विकत घेतली. काही दिवसांनी तिने अंडी द्यायला सुरुवात केली. काय आश्चर्य, तिने पहिलेच अंडे सोन्याचे दिले. ते बघून शेतकरी आनंदित झाला. त्याने अंडे बाजारात नेऊन विकले. त्याला खूप पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशीही कोंबडीने सोन्याचे अंडे दिले. तो एकदम खुश झाला. तेही अंडे त्याने बाजारात विकले. अशा प्रकारे कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे देऊ लागली. तो ते बाजारात विकू लागला. रोज मिळणाऱ्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली. तो चांगले जीवन जगू लागला. हे पाहून त्याला त्याच्या शेजाऱ्याने विचारले. तेव्हा त्याने त्याला त्या सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीबद्दल सांगितले. तेव्हा तो शेजारी म्हणाला की कोंबडी जर रोज एक सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटामध्ये कितीतरी सोन्याच्या अंडी असतील. शेतकरी त्यावर विचार करू लागला. कोंबडीला मारून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर खूप श्रीमंत होऊ असं त्याला वाटले. तो त्या हव्यासापायी त्या कोंबडीला मारून टाकतो, पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही. तो उदास होतो. कोंबडी मेल्यामुळे त्याला आता रोजचे सोन्याचे अंडे मिळणेही बंद होते. अति तेथे माती या दिलेल्या म्हणीनुसार आपण ही कथा या ठिकाणी लिहिली. आता या कथेवरून आपल्याला तात्पर्य लिहिता येईल की कोणत्याही गोष्टीचा हव्यास वाईटच. कथालेखन प्रकाराचा दुसरा प्रकार आहे की मुद्द्यांवरून लेखन. त्याचं उदाहरण आपण बघूयात. तुम्हाला स्क्रीनवर दिसतात अशा प्रकारचे मुद्दे परीक्षेमध्ये देण्यात येतील. शब्द रिकामी जागा, शब्द रिकामी जागा असे 7-8 ओळीमध्ये तुम्हाला एखादं उदाहरण मुद्द्यानुसार देण्यात येईल आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला कथालेखन करावे लागेल. आता स्क्रीनवर दिसते ते उदाहरण आपण बघूयात की एक दुकानदार, किराणा दुकान, गाढवावर मिठाचे ओझे, गाढवाचे पाण्यात बसणे, मीठ विरघळणे, ओझे कमी होणे, दुकानदाराचे डोके भडकणे, त्याची युक्ती, कापडाची गाठोडी, गाढवाचे पाण्यात बसणे, ओझे अधिक होणे. आता ज्या रिकाम्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत यामध्ये आपल्याला काही वाक्यांची गुंफण करायची आहे आणि हे कथालेखन पूर्ण करायचं आहे. तर आपल्याला
पुढील प्रकारे हे कथालेखन पूर्ण करता येईल. सर्वप्रथम आपण या कथेला शीर्षक दिलं आहे शेरास सव्वा शेर. आता ही काय कथालेखन केलं ते बघूयात. आनंदपूर गावात गणूशेठ नावाचा दुकानदार राहत होता. त्याचे किराणा दुकान होते. तो व्यापारी प्रामाणिक, होतकरू आणि हुशार होता. आपल्या व्यवहारात दक्ष होता. तो बाजारात सामान खरेदी करण्यासाठी नेहमी जात असे. आपल्याला लागतील त्या वस्तू चौकशी करून घेऊन येत असे. एका दिवशी त्याने मिठाची खरेदी केली. वाहतुकीसाठी त्याच्याकडे एक गाढव होते. गाढव कामचोर होते. सारखे ओझे वाहून वाहून ते वैतागले होते. आनंदपूर गावातून तालुक्याच्या गावी जात असताना वाटेत एक नदी लागत असे. गाढवाच्या डोक्यात एक कल्पना सुचली. नदी आली की आपण पाण्यात बसायचे. कल्पनेप्रमाणे गाढव पाण्यात बसले. पाठीवरचे ओझे कमी झाले. गाढवाला आनंद झाला. आता गाढव दररोज हीच कृती करू लागले. गणूशेठला गाढवाचा खूप राग आला. त्याचे डोके भडकले. गणूशेठनेही विचारांती एक युक्ती शोधून काढली. गाढवाच्या पाठीवर त्याने विरघळणाऱ्या वस्तूऐवजी न विरघळणाऱ्या वस्तूचे ओझे लादले. कापडाची गाठोडी गाढवाच्या पाठीवर बांधली. गाढव ओझे घेऊन नदीत आले आणि नेहमीच्या सवयीने ते पाण्यात बसले. आता मात्र गाढव पाण्यात बसले ते बसलेच. त्याला उठता येईना. त्याचे पाठीवरचे ओझे दुप्पट झाले होते. त्याच्या मालकाने त्याची पुरती खोड मोडली होती. आपल्याला जे मुद्दे देण्यात आले होते त्या मुद्द्यांवरून आपल्याला अशा प्रकारे कथालेखन या ठिकाणी करता येईल. आता या कथेवरून आपल्याला बोध म्हणजे तात्पर्य काय सांगता येईल, तर तात्पर्य काम चुकारपणा करणाऱ्याला शिक्षा मिळतेच. कथालेखन प्रकाराचा तिसऱ्या प्रकारावरचं उदाहरण आपण बघूयात की दिलेल्या शब्दांवरून लेखन. यावरचं उदाहरण अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काही शब्द देण्यात येतील. जसे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत की दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. एक राजा, देवीचे वरदान, मुलगी, पश्चाताप, आनंदित होणे. आता या दिलेल्या शब्दांवरून आपल्याला कथालेखन कसं करता येईल, तर बघा, कथेला शीर्षक दिलं आपण लोभी राजा. खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. दर्यापूर नावाचे एक छोटेसे गाव होते. जगतसिंग नावाचा एक राजा येथे राज्य करीत होता. तो खूप लोभी होता. त्याला सुनीता नावाची एक सुंदर कन्या होती. राजा जगतसिंगचे त्याच्या कन्येवर खूप प्रेम होते. जगतसिंगला नेहमी वाटायचं की आपल्याकडे खूप सारी धनसंपत्ती असावी. तो नेहमी धनदेवता लक्ष्मीची उपासना करीत असे. एके दिवशी असेच झाले की लक्ष्मी देवी जगतसिंग राजावर प्रसन्न झाली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. लक्ष्मी देवीला पाहून राजा जगतसिंग आनंदित झाला. लक्ष्मी देवी जगतसिंगला म्हणाली, हे राजा जगतसिंग, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाली आहे. माग, तुला काय वर हवा आहे? हे लक्ष्मी माते, मला खूप धनसंपत्ती हवी, असे राजा जगतसिंग म्हणाला. तथास्तु, असे म्हणून लक्ष्मी देवी गायब झाली. राजा जगतसिंगचा आनंद गगनात मावेना. तो ज्या वस्तूला स्पर्श करी ती वस्तू सोन्याची झाली. राजा जगतसिंग आनंदाने नाचू लागला. दुसऱ्या दिवशी राजा जगतसिंग नाश्ता करायला बसला. तो ज्या पदार्थाला स्पर्श लावी तो पदार्थ सोन्याचा होई. आता मात्र राजा जगतसिंग चिंतित झाला. त्याला काही खाता येईना. तेवढ्यात त्याची कन्या सुनीता ही धावत त्याच्याकडे आली. तिला स्पर्श करताच ती देखील सोन्याची झाली. आता मात्र राजा जगतसिंग घाबरला. मोठ्या मोठ्याने रडू लागला. शेवटी असे झाले की राजाला त्याची चूक समजली. त्याने लक्ष्मी देवीला हाक मारली. लक्ष्मी देवी समोर येताच राजा जगतसिंग गुडघ्यावर बसून रडू लागला. मला धन नको, मला माझी कन्या हवी. हे माते, मी चुकलो, मला क्षमा कर. त्याचे बोलणे ऐकून लक्ष्मी देवी म्हणाली, राजा जगतसिंग, कधीही जास्त लोभ करू नये. आपल्याकडे जे आहे त्यातच आपण आनंदित राहावे. हे तुला समजावे हीच माझी इच्छा होती. असे म्हणून लक्ष्मी देवी पुन्हा गायब झाली. त्याची कन्या परत पहिल्यासारखी झाली. राजा जगतसिंगने आनंदाने कन्येला मिठी मारली
आपल्याला जे 5 शब्द देण्यात आलेले होते त्या 5 शब्दावरून अशा प्रकारे आपण कथालेखन या ठिकाणी केलेलं आहे. आता या कथेमधून आपल्याला तात्पर्य काय सांगता येईल? तर तात्पर्य आहे अतिलोभ कधीही करू नये. कथालेखनाच्या पुढच्या प्रकारावर उदाहरण बघूयात की चौथा प्रकार आहे की कथेची सुरुवात दिली जाईल, शेवट लिहिणे. आता प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एखादी कथा दिली जाईल. जसं आता स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी कथा दिसते आहे की प्रश्न अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. आमच्या शाळेची सहल निघाली होती. बसने प्रवास करायचा म्हणून सर्वच मुले आनंदित होती. गाणी गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. पुढचा प्रवास जंगलातून होणार होता. रात्रीचा प्रवास, सर्वत्र काळोख, रात्रीची शांतता, सर्वच अंगावर शहारे आणणारे. बसचा आवाज तेवढी रात्रीची शांतता भंग करीत होता. अचानक बस थांबली. सर्वांनाच काय झाले याची उत्कंठा. मी समोर पाहिले तर गाडीच्या प्रकाशात समोर एक अत्यंत उमदे जनावर उभे होते. वाघाचे डोळे चमकत होते आणि अचानक. आता इथून पुढे कथेमध्ये नेमकं काय घडलं ते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाने, आपल्या कल्पकतेने ही कथा पुढची पूर्ण करायची आहे. तर आपण पुढील प्रकारे ही कथा पूर्ण करूयात. बघा पुढील स्लाईडवर. त्या कथेला आपण शीर्षक दिलंय की शाळेची सहल एक अविस्मरणीय अनुभव. आता पुढील कथा. की असा प्रकार घडला की एकामागे एक असे अनेक वाघ आमच्या बससमोर येऊन उभे टाकले. आम्हाला काही सुचेनासे झाले. आमचा जीव घाबरा झाला. एवढे सर्व वाघ आमचा जीव घेणार की काय असे वाटू लागले. बसमधील सर्व विद्यार्थी भयभीत झाले होते. सर्वांना घाम फुटला होता. काही विद्यार्थी तर अक्षरशः रडत होते. तेवढ्यात आमच्या सरांनी बसमधील सर्व मुलांना धीर दिला व शांत बसण्यास सांगितले. सर्व खिडक्या लावून घेण्याचा सल्ला सरांनी दिला. बस चालक काकांनी कितीही वेळा हॉर्न वाजवला तरी ते वाघ बस समोरून सरकत नव्हते. आम्ही सर्व मात्र स्तब्ध होतो, जणू आपल्यावर डोंगर कोसळला आहे असे. तेवढ्यात माझी नजर खिडकीतून शेजारीच असणाऱ्या जंगलाकडे गेली. जंगलात वृक्षतोड झालेली होती. तेव्हा माझ्या लक्षात आले की माणसाने वाघाची वस्ती, निवारा एक प्रकारे नष्ट केलेला होता. वाघांचा निवारा नष्ट झाल्यामुळे ते रस्त्यावर येऊन आमच्या बससमोर बसले होते. जणू ते आम्हाला प्रश्न करत होते की आमच्या निवासाच्या जागा तुम्ही मानवांनी नष्ट केल्यास आम्ही राहायचे कुठे, असा विचार मनामध्ये येऊन गेला. थोड्याच वेळाने सर्व वाघ बाजूला झाले, परंतु त्यांनी विचार करायला जणू एक विषय आम्हा सर्व मुलांना दिला होता की माणूस आज स्वतःच्या स्वार्थापोटी दुसऱ्यांची घरे उद्ध्वस्त करत आहे. निसर्ग हा आपण सुरक्षित ठेवला पाहिजे. वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. झाडे आहे तर पाऊस वेळेवर आहे, म्हणून मानवाने निसर्ग संपवू नये. निसर्ग जर आपण संपवला तर त्याचे अनेक परिणाम मानवाला भविष्यात भोगावे लागतील. आता ही आपण पुढील कथा पूर्ण केली. तर या कथेमधून आपल्याला तात्पर्य काय सांगता येईल? तर तात्पर्य बघा की निसर्ग वाचवाल तरच मानवी जीवन वाचवाल. कथालेखन प्रकाराचा नंतरचा प्रकार, कथेचा शेवट दिलेला असेल, सुरुवात लिहा. आता ह्या प्रकारावरचं उदाहरण आपण बघूयात. की प्रश्न, खालील कथेचा शेवट दिलेला असेल, त्याची सुरुवात लिहून कथा पूर्ण करा. उदाहरण स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की प्रवासी रेल्वेगाडी बरोबर स्पर्धा करणारा ससा स्वसामर्थ्यावर खूपच खुश होता. जंगलात जाऊन नाचला काय, बागडला काय, जोराजोरात ओरडून घोषणा करू लागला, मी रेल्वेपेक्षाही वेगाने धावू शकतो. सर्व प्राण्यांना सशाच्या कर्तृत्वाचे कौतुक वाटले, पण बुद्धिमान कोल्ह्याला मात्र सशाचे कर्तृत्व मान्य नव्हते. हे बघ सशा, तू जर आगगाडीबरोबर शर्यत जिंकून दाखवली तर मी मान्य करीन तुझं कर्तृत्व. सशाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी कोल्ह्याच्या साक्षीने ससा आगगाडीबरोबर धावू लागला. ती मालगाडी होती. ती कुठेही थांबली नाही. सशाची अवस्था अति धावल्यामुळे वाईट झाली. शेवटी रुळाच्या बाजूला काटेरी जंगलात ससा पडला, जखमी झाला. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याचे हे परिणाम. बिचारा व्यथित ससा. अशा प्रकारची कथा
तुम्हाला जर परीक्षेत देण्यात आली तर याच्या कथेच्या पूर्वार्ध म्हणजे पूर्वीच्या भागात नेमकं काय झालं असेल ते विद्यार्थ्यांनी थोडं रंजक पद्धतीने लिहून दाखवायचं आहे. तर आपल्याला पुढील स्क्रीनवर सांगता येईल की या कथेचा पूर्वार्ध. कथेला आपण शीर्षक दिले सस्याचे गर्वहरण. बेलापूर नावाचे एक गाव होते. या गावाच्या अवतीभोवती घनदाट असे जंगल पसरले होते. जंगलामध्ये अनेक प्रकारचे जंगली प्राणी राहत होते. हे सर्व जंगली प्राणी गुण्यागोविंदाने राहत असत. या गावाच्या बाजूला रेल्वे रूळ होते. दररोज या रेल्वे रुळावरून प्रवासी आगगाडी, मालगाडी धावत असत. या धावणाऱ्या आगगाड्या जंगलातील सर्व प्राणी कुतूहलाने पाहत असत. एकदा काय झाले की जंगलात धावणारा प्राणी म्हणजे सशाच्या मनात विचार आला की आपण या आगगाडीसोबत धावण्याची स्पर्धा करायची. त्याला त्याच्या क्षमतेवर, स्वसामर्थ्यावर ठाम विश्वास होता. त्याने मनाशी ठरवलं की आपण आगगाडीसोबत धावण्याची स्पर्धा करायची. आणि तेवढ्यात रुळावरून येत असलेली प्रवासी आगगाडी सशाला दिसली. तो तिच्याबरोबर धावू लागला. इतका सुसाटपणे धावला की बघता बघता आगगाडीला मागे सारून तो पुढे निघून गेला. अतिवेगाने ससा धावत होता. धावत धावत आगगाडीच्या अगोदर त्याने रेल्वे स्टेशन गाठले. त्याला रेल्वेसोबतची स्पर्धा जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. प्रवासी रेल्वेगाडी असल्यामुळे त्याला ही स्पर्धा जिंकणे सोपे झाले. तर अशा प्रकारे आपण ही कथा पूर्ण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वी आणि 10वी वर्गाच्या मराठी विषयातील उपयोजित लेखनातील समाविष्ट असणारा घटक कथालेखन याबाबत माझं केलेलं सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं यूट्यूब चॅनल ऑनलाईन सरजी हे नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, ज्यामुळे मी अभ्यासक्रमावर आधारित जेव्हा पण नवनवीन व्हिडिओ तयार करेल तेव्हा त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.